मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने लाखो मराठ्यांसह कूच करतात आणि या दरम्यान महाकाळा परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणच्या रस्त्यावरती जरांगे पाटलांना भेटण्यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय 3 मुली या ठिकाणी त्यांच्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी पत्नी सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी रस्त्यावरती ते बसून त्यांची वाट पाहत आहेत। माझ्यासोबत त्यांच्या मुली आहेत, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगशील, 2 वर्ष झालं तुमचे वडील या ठिकाणी संघर्ष करतात, आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईला जात आहेत? हो नक्कीच, कारण 2 वर्ष झाले ते आंदोलन करतात तरी सरकारने आणखी आरक्षण दिलेलं नाहीये। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केलेली नाहीये। सरकारला हेच सांगणं आहे की लवकरात लवकर पप्पांच्या सर्व मागण्या मान्य करा व मराठ्यांना आरक्षण। पुन्हा एकदा ते मुंबईमध्ये जाणार आहेत आणि उपोषण करणार आहेत, त्याबद्दल काय सांगणार आहे आता वडिलांना भेटल्याच्या नंतर? काही नाही, फक्त पप्पांची काळजी घ्यावी आज सगळं सांगा। मात्र याच्या अगोदर ज्या वेळेला उपोषण केलं त्यावेळेला सुद्धा त्यांची प्रकृती खालावली होती, आता पुन्हा उपोषण करताय। डॉक्टरांनी सांगितलं आता उपोषण करू नका, कारण उपोषण हा लोकशाहीचा मार्ग आहे। त्यामुळे पप्पांचं ठरलेलं की कोणतंही आंदोलन असलं तरी ते लोकशाही मार्गानेच होणार, त्यामुळे ते आमरण उपोषण करतात। नक्कीच दुसरी मुलगी सुद्धा माझ्यासोबत आहे। काय सांगशील, काय काळजी वाटते आता वडील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत मुंबईमध्ये जाऊन आणि मुंबईच्या दिशेने ते निघालेत, आता भेटणार आहे? सरकारला आम्हाला जशी काळजी तशी सरकारला काळजी असायलाच पाहिजे, कारण तुम्ही या राज्याचे पालक आहात आणि पालकाही मुलाची काळजी असते। त्यामुळे पप्पाची सगळी जबाबदारी आम्ही तुमच्या हातात। पप्पाच्या जीवाला काही जर झालं तरी असं पूर्णपणे जबाबदार सरकारच राहणार आहे। नक्कीच सरकार जबाबदार राहील काय झालं तर, असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगशील, आता वडिलांना भेटणार आहे, काय सांगणार वडिलांना भेट? तुम्ही लढू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत। त्यांच्या जीवाची काळजी वाटते, कारण पुन्हा एकदा उपोषण करणार आहे। डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आता उपोषण करू नका म्हणून। सरकारला पण कळायला पाहिजे, त्यांची तब्येत बिघडली। डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की तुम्ही आराम करा, तरी सरकार लक्ष देत नाही त्यांच्याकडे। नक्कीच माझ्यासोबत या ठिकाणी मुली होत्या। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यांची या ठिकाणी वाट बघतात। काय सांगाल, आता 2 वर्ष या संपूर्ण लढ्याला झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी बसलात, पुन्हा एकदा त्या मुंबईच्या दिशेने जात आहेत। काय सरकारला आवाहन असेल, काय सांगणं असेल तुमचं? सरकारला एकच सांगणं आहे, लवकरात लवकर आरक्षण द्या, याशिवाय दुसरी मागणीच काही नाही आमच्या। आरक्षणच पाहिजे। आता पुन्हा ते उपोषण करतील, त्यांना काय सांगणार भेटल्याच्या नंतर तुम्ही? त्यांना एकच सांगेन, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, पण त्यांची तब्येतीची काळजी ते घेऊ शकत नाही, कारण सरकार जबाबदार आहे। सरकारने आरक्षण दिलं तर उपोषणाची सुद्धा गरज पडणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय सरकारने परवानगी नाकारली आहे आणि आता त्या पद्धतीने कायद्याच्या कसोटीत बसत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। असं अजून एकदाही सांगितलं नाही सरकारने। जर तसं असतं तर ठामपणे सरकारने सांगायला हवं होतं, पण आमचं कायद्यात आहे आणि कायद्यातच राहून आम्हाला ते भेटणार। एक कुटुंब म्हणून तुम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे असाल आता ते पुन्हा मुंबईला गेल्याच्या नंतर? हो, कुटुंब म्हणून आम्ही तर पाठीमागे आहेच आहेत, परंतु सगळे समाजाचे लोक पण त्यांच्या सोबत। नक्कीच आज मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील कूच करतात, दुसऱ्या बाजूला त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी रस्त्यावरती बसलं, गेल्या अनेक वेळापासून त्यांची वाट पाहते आणि यानंतर त्यांना भेटल्याच्या नंतर स्वतःची काळजी घ्या असं आम्ही वडिलांना आवाहन करू असं त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे। तर त्यांच्या पत्नींनी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं देखील आवाहन केलंय। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।